हॅलो फ्रेंड, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? चला तर मग आपल्या रेसिपीला आपण आज सुरुवात करणार आहोत. तर आज आपण करणार आहोत उपवासाच्या चकल्या. चकल्या करण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. 5 किलो बटाटे घेतलेले आहेत आणि 1 किलो शाबू घेतलेला आहे आणि अर्धा किलो भगर घेतलेला आहे. आणि आपल्याला ज्या दिवशी चकल्या करायच्या आहेत त्या दिवशी रात्रीलाच आपल्याला शाबू भिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण बटाटे शिजवून घ्यायचे अगोदर कुकरमध्ये आणि त्यानंतर आपल्याला भगर शिजवून घ्यायचं आहे. इकडे पाहू शकतात, मी आता इकडे पाणी ठेवलं आहे पातेल्यामध्ये, कारण आपल्याला भगर शिजवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे भगर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गरम पाण्यात टाकायचं आहे. त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे भगर आपल्याला. अशा प्रकारे हे 3 साहित्य लागून चांगल्या प्रकारे चकल्या तयार करून घ्यायच्यात. खूप छान लागतात ह्या चकल्या, नक्की एकदा करून पहा. इकडे पाहू शकतात, आपल्या भगर शिजून घेतलेला आहे आणि बटाटे पण शिजलेले आहेत आणि त्याचे आपण आता साल काढून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपल्याला खिसणीच्या सहाय्याने खिसून घ्यायचेत किंवा तुम्ही तांब्याच्या सहाय्याने पण त्याला मॅश करू शकतात. चांगल्या प्रकारे मॅश करून घ्यायचे आपल्याला. मी इथे 5 किलो बटाटे घेतलेले आहेत. इकडे पाहू शकतात, अशा प्रकारे छानपैकी मॅश करून घ्यायचे आणि त्यानंतर हे सगळं एका मोठ्या पातेल्यामध्ये आपल्याला मिक्स करायचे चांगल्या प्रकारे. हे जे खीस आहे बटाट्याचा, हे सगळं मी त्या बटाट्याचा खीस करून घेतलेला आहे आणि त्यानंतर भिजवलेला शाबू यामध्ये टाकून घेते. सगळं शाबू टाकून घ्यायचं आहे आपल्याला मोठ्या पातेल्यामध्ये. बटाट्याचा खीस आणि शाबू. त्यानंतर आपल्याला भगर टाकून घ्यायचं आहे. ही मी भगर टाकून घेते आता. आणि यामध्ये फारसं काय आपल्याला साहित्य लागणार नाही. त्यानंतर आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे आणि मीठ टाकून घ्यायचे. लाल तिखट हे तुमच्या आवडीनुसार टाकायचं, तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार. आणि मीठ हे चवीनुसार टाकून घ्यायचं आहे आपल्याला. इकडे मी मिरच्या घेतल्या होत्या, लाल मिरच्या, आणि ते मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहेत, कारण हे आपल्याला उपवासाला बनवायचे ना त्यामुळं. आणि इकडे मी लाल तिखट टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मीठ टाकून घेते. आता हे सगळं आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. चला तर मग आपलं सगळं हे सारण तयार झालेलं आहे चकलीचं आणि एका ताटात काढून घेतलेलं आहे. आणि सोऱ्या वगैरे आणि ज्या कपड्यावर टाकायचं ते कपडा घ्यायचा आणि इकडे बास टाकली आहे, त्या बाजावर कपडा उतरला आला. आणि इकडे हे चकल्या बघा, सोऱ्याच्या सहाय्याने किती छान छान पडते. अशा प्रकारे आपल्या चकल्या तयार. याला वाळू द्यायचं 1 दिवस 2 दिवस.